राज्यसभेसाठी पुन्हा संधी न मिळाल्यानं प्रियांका चतुर्वेदी संतापल्या। उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत प्रियांका चतुर्वेदींकडून संताप व्यक्त। संजय राऊतांनी शरद पवारांचं नाव का घेतलं? चतुर्वेदींचा सवाल। सूत्रांची माहिती। संजय राऊत बोलले म्हणून काय झालं? पक्षप्रमुख मी आहे। उद्धव ठाकरेंकडून प्रियांका चतुर्वेदींनी उत्तर देताना बैठकीत संजय राऊतांची बाजू घेतल्याची सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदारांच्या बैठकीत खडाजंगी झाल्याचं वृत्त खासदार संजय राऊतांनी फेटाळलं। मी त्या बैठकीत नव्हतो, मात्र तिथे असं काही घडलं नसल्याचे राऊतांचं वक्तव्य। मी त्या बैठकीला नव्हतो आणि असं काही अजिबात घडलेलं नाही। असं जे काय घडलं असं कोणी तुम्हाला म्हणत असेल ते चुकीचं आहे। मी या पक्षाच्या स्थापनेपासूनचा सदस्य एवढंच सांगतो। त्याच्यामुळे अशा सगळ्या ज्या गोष्टी आणि बातम्यांवरती विचार करून जर कोणी काम करायला लागलो आम्ही तर पक्ष उभा राहिला नसता, पक्ष वाढला। आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजू शेट्टींचा मंत्री नितेश राणेंवर निशाणा। नितेश राणे यांचे वडील नारायण राणेंचा विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ आठवावा, ते शेतकऱ्यांसाठी सरकारवर तुटून पडत होते, अशी प्रतिक्रिया। सिंधुदुर्गचे पालकमंत्री राणे मोठ्या तोंडाने सांगत होते सरकार शेतकऱ्यांना रस्त्यावर येऊन देणार नाही। आम्हाला शेतकऱ्याची काळजी आहे, ही काळजी का? तुमच्या वडिलांची कारकीर्द जरा आठवा। ते विरोधी पक्ष नेते असताना वाघासारखे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुटून पडत होते। खरं तर त्यांचा वारस सांगायची सुद्धा तुमची पात्रता राहिलेली नाही असं मला वाटतं। अशोक खरातला मारून टाकून मोकळं व्हावं, खरात प्रकरणावर चर्चा सुद्धा करू नये, नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावर संभाजी भिडे यांची प्रतिक्रिया। मारून टाकून मोकळं व्हावं। मोंदू अशोक खरात विरोधात 8वा गुन्हा दाखल। मरणाची भीती दाखवत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल। पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांच्याकडून खरात विरोधात तक्रार, पोलिसांकडून गुन्हा दाखल। मोंदू अशोक खरात प्रकरणातील सर्व गुन्हे एसआयटीकडे वर्ग। नाशिक पोलिसांकडे दाखल झालेले 8 गुन्हे आणि वावी तसेच सिन्नर पोलिसांकडील प्रत्येकी 1 अशा एकूण 10 गुन्ह्यांचा तपास एसआयटी करणार। खरातचा मोबाईलमधील डेटाही रिकव्हर करण्यासाठी प्रयत्न सुरू। अशोक खरातकडून जप्त करण्यात आलेल्या बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानंच दिल्याचं उघड। 15 ऑक्टोबर 2012ला शस्त्र परवाना मंजूर, तर 1 जानेवारी 2024ला नूतनीकरण, तर चौकशीत 21 कारतूस जप्त, त्यातील 5 कारतुसांचा वापर तो नेमका कुठे झाला याचा शोध सुरू। महादेव ऑनलाईन बेटिंग प्रकरणात ईडीकडून 1700 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त। दुबई आणि नवी दिल्लीमधल्या 18 स्थावर मालमत्तांचा समावेश, त्यासोबतच मुख्य प्रवर्तक सौरभ चंद्रकांत आणि त्यांच्या साथीदारांचा नावावरील मालमत्ता। 175हून अधिक ठिकाणी शोध मोहीम, 13 जणांना अटक। पुण्यातील वाघोली परिसरात पोलीस आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये बाचाबाची। 18 वर्षीय हिंदू तरुणी मुस्लिम तरुणासोबत पळून गेल्यानं हा लवजिहादचा प्रकार असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप। तरुणीवर जादूटोणा करून तिला पळून नेल्याचाही आरोप। वरळीमधल्या कमला मिल परिसरात बेस्टची बस डिवायडरला चढल्याची घटना। सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी नाहीये, मात्र डिवायडर तब्बल 2 ते 3 फूट उंचीचा असतानाही बस त्यावर चढल्यानं नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त। वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना देण्यात आलेल्या जेवणात आणि दह्यात जिवंत आळ्या। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। सोलापुरात मंडप उभारताना विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू। केतन पाटोळे असं मृत तरुणाचं नाव। मंडपाच्या कमानीवर झेंडा लावत असताना तरुणाचा मृत्यू। अकोला जिल्ह्यातील प्रति तुळजापूर समजल्या जाणाऱ्या पारस येथे चैत्र नवरात्रीला प्रारंभ। देवीला चैत्र नवरात्री निमित्त 71 साड्यांचा आहे। धुळ्यातील एकविरा देवी मंदिरात चैत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात। 1 एप्रिलपासून पांझरा नदीपात्रात भरणार भव्य यात्रा। यात्रेसाठी पाळणे आणि विविध साहित्यांची दुकानं थाटण्याची लगबग सुरू। पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात उन्हापासून बचावासाठी प्राण्यांसाठी विशेष काळजी। संग्रहालय प्रशासनाकडून प्राण्यांना दिवसातून 2 वेळा अंघोळ, कूलर, वॉटर फॉगर, पाण्याच्या हौदाची व्यवस्था। प्राण्यांकडूनही त्याचा मनसोक्त आनंद। गोंदियात हत्तीच्या कळपानं लुटला जलविहाराचा आनंद। गडचिरोलीहून आलेल्या हत्तींच्या कळपाची गोंदियात वॉटर राईड। अर्जुनी मोरगावमधल्या वडेगाव जंगल परिसरातील तलावात वॉटर राईड करतानाचा हत्तींचा व्हिडिओ समोर।
रायगडमध्ये 35 अनधिकृत शाळा असल्याचं समोर. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून अधिकृत शाळांची माहिती समोर. सर्वाधिक 22 पनवेलमध्ये या अनधिकृत शाळांमध्ये मुलांना प्रवेश न घेण्याचं शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांचं आवाहन. रायगडमध्ये रस्ता आणि गटारांवर उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर महाड नगरपालिकेचा हातोडा. उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर नगरपालिकेची मोठी कारवाई. महापालिका सभागृहासाठी नव्या इमारतीची मागणी. प्रस्ताव पुनर्विचारासाठी प्रशासनाकडे. महानगरपालिका मुख्यालयातील सध्याचं सभागृह अपुरं. क्रीडा भवनाच्या जागेवर टाउन हॉल जिमखान्याऐवजी नव्या सभागृहाचं भाजपची माहिती. प्रस्तावाला सर्वपक्षीय सदस्यांचा पाठिंबा. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. मध्यरात्री जोरदार अवकाळी पाऊस. पापरी गावासह अनेक गावात गारपीट. शेतकऱ्यांचं मोठ्या नुकसानाची भीती. पुणे शहरातील बांधकामाच्या वेळेवर निर्बंध. बांधकामांसाठी सकाळी 7 ते रात्री 9 अशी वेळ निश्चित. रात्री सुरू असलेल्या बांधकामांमुळे होणारं वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा निर्णय. कराडमधून कोकणात जाणारी वाहतूक 2 महिने बंद. 27 मार्च ते 27 मे पर्यंत वाहतूक बंद राहणार. पाटणजवळच्या भांडे पुलाच्या कामामुळे प्रशासनाचा निर्णय. मलकापूर, आंबाघाट, संगमेश्वर मार्गे कोकणात वाहनं वळवली जाणार. उडान अंतर्गत 28,840 कोटी रुपये खर्चून नवीन 100 विमानतळांसह 200 हेलिपॅड उभारले जाणार. राज्य सरकारमार्फत पुढील 8 वर्षात 12,159 कोटी रुपये खर्चाचं नियोजन. दुर्गम भागासाठी पवन हंसकडून 2 HAL ध्रुव हेलिकॉप्टर आणि अलायन्स एअरसाठी 2 HAL डॉर्नियर विमान खरेदीचा प्रस्ताव. रायगडमधील लोणेरे तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू कारभारी काळे यांचा तडकाफडकी राजीनामा. राज्यपालांच्या निर्देशानंतर काळे यांनी दिला राजीनामा. डॉक्टर रजनीश कामत यांच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार. वंदे मातरम या गीतासंदर्भात गृह मंत्रालयानं काढलेल्या परिपत्रकाविरोधात केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. गृह मंत्रालयानं काढलेलं परिपत्रक हे केवळ दिशानिर्देशक. सार्वजनिक किंवा इतर कार्यक्रमात वंदे मातरम बंधनकारक नसल्याचं कोर्टाचं निरीक्षण. बांगलादेशच्या पद्मा नदीमध्ये बस बुडाली. बसच्या अपघातात 23 नागरिकांचा मृत्यू. काही जण बेपत्ता. बस पाण्यात बुडतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद. बांगलादेशच्या राजवाडी येथून ढाक्याला जात होती बस. फेरीवर चढताना बस थेट पाण्यात बुडाली आहे. आंध्र प्रदेशमधल्या मार्कपुरम जिल्ह्यात भीषण अपघात. पालक्कल खाणीजवळ खासगी प्रवासी बसची टिप्परला धडक. घटनेत बस पूर्णपणे उद्ध्वस्त. 10 जणांचा मृत्यू. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंकडून दुःख व्यक्त. अनेक जण गंभीर जखमी. प्रयागराज कुंभमेळा फेम. मोनालिसाचे दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचे आरोप. पत्रकार परिषद घेत दिग्दर्शक मनोज मेश्रा यांच्यावर केले लैंगिक शोषणाचे आरोप. एका लग्नात यजमानांनी चक्क पाहुण्यांना ज्यूस पाजण्यासाठी पेट्रोल पंप उभारलाय. या अनोख्या ड्रिंक स्टेशनचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पाहुणे स्वतः नोझल उचलून आपल्या ग्लासमध्ये ज्यूस भरून घेताना दिसत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.